नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज सकाळी मी एका मित्राबरोबर बसलो होतो हॉटेलमध्ये. तेव्हा त्याने माझी एका व्यक्तीशी ओळख करून दिली. ते पनवेल साईडचे सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते PWD ची कामं पूर्वी घ्यायचे. ते सांगत होते की त्यांचे जवळजवळ 4 कोटी रुपये गेले 3-4 वर्ष महाराष्ट्र सरकार देत नाही आहे. यांनी केलेल्या कामामध्ये काही खोट आहे का? तसं काही नाही. महाराष्ट्र सरकारचे PWD चे लोक सरळ सांगतात की आमच्याजवळ पैसे नाहीत, सरकारजवळ पैसे नाहीत, येतील तेव्हा देऊ. आज विचार करा, 4 कोटी रुपये तुमचे जर अडकले, तुम्ही बँकेचं कर्ज घेतलं असणार किंवा तुम्ही उधारीवर माल घेतला असणार, तर ते सगळंच सायकल थांबलं की तुमच्यावर बरेच लोक अवलंबून आहेत नोकरी करता, डेली वेजेस करता. त्यांना काही काम मिळणार नाही. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी आता यापुढे महाराष्ट्र सरकारचं काम घेत नाही. असंच होत राहिलं तर महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी, महाराष्ट्रातल्या त्या लोकांनी जे सरकारला माल सप्लाय करतात, त्यांनी कुठे जायचं? आणि याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या या तथाकथित वेलफेअर योजना, 40-40, 50-50 हजार कोटी रुपये या माझ्या लाडकी बहीण वगैरे योजनांमध्ये चाललेले आहेत. त्यामुळे खेड्यांमधली अशी परिस्थिती आहे की बऱ्याच महिला ज्यांना ते 1500 रुपये मिळतात, घरामध्ये खूपदा 2-4 जणींना मिळतात, ते त्या कामावर जात नाहीत. शेतीतल्या कामाकरता आज मजूर मिळत नाहीयेत. आणि मला एक कळत नाही की तरुण मुलींना किंवा तरुण बायकांना कशा करता तुम्ही फुकटात पैसे देत आहात? मी समजू शकतो की 70 वर्षाच्या वरची एखादी म्हातारी व्यक्ती असेल, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष, त्यांना तुम्ही पैसे देणं ठीक आहे, एक पेन्शन म्हणून. पण तरुणांना कशा करता? अनेक योजना आहेत खेड्यामध्ये, सगळीकडे जाच, कामं भरपूर आहेत, कामं करायला कोणी मिळत नाहीये. तर तुम्ही आळशांना पोसणार आहात का? तुम्हाला होट्स हवे म्हणून? आणि तुम्ही आज कुठलाही मिनिस्टर बघा, आता आमच्या एरियामध्ये तुम्ही बघाल तर प्रताप सरनाईक राहतात, ते, त्यांची बायको, त्यांची मुलं, यांच्या वाढदिवसाचे नेहमीच प्रचंड इथे होर्डिंग लागलेली असतात. प्रत्येकाजवळ काही ना काही धंदा आहे. आज प्रताप सरनाईकांच्या पत्नी ज्या आहेत, त्यांनी त्यांची टोटल प्रॉपर्टी काहीतरी 380 कोटी रुपये दाखवले. 380 कोटी. प्रताप सरनाईकांची स्वतःची किती प्रॉपर्टी आहे? आणि हा माणूस एकेकाळी जेव्हा तरुण होता, कमी वयाचा होता, तेव्हा बुर्जीपाव विकायचा, हा लहानपणी कॅलेंडर विकायचा. इतक्या गरिबीतून वर आलेला आहे. कुठून आले हे सगळे पैसे? मला नाही वाटत कोणी सुद्धा उद्योजक जरी असेल तरी तो सन्मार्गाने एवढा मोठा पैसा कमवू शकेल, अनलेस त्याने काहीतरी शोध वगैरे लावला तर गोष्ट वेगळी. तर एकूण सगळीकडेच प्रचंड भ्रष्टाचार आहे. आणि त्या भ्रष्टाचारामध्ये आज जे जेन्युइन कामं करतात आहेत, जे खरे कामं करतात आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीयेत. आणि आपण सगळ्यांनी जेव्हाही आपण अशा मंत्र्यांना, संत्र्यांना मतं देतो, तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक राक्षसाला मत देतो आहे, की जो लोकशाही करता मारक आहे आणि जो आपल्या करताही लॉंग रन मध्ये मारक आहे. असो, आज इतकंच.